पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हळहळलेला आहे आणि या प्रकरणी आता आरोपींच्या शोधासाठी पथकं देखील रवाना करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण घडलं, हुंडा आहे की हुंडाबळी आहे की हत्या आहे, बरेचसे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पोलिसांची आणि राज्य सरकारची नेमकी भूमिका या संदर्भातली काय आहे? बघा, आपल्या माध्यमातून मी संबंध महाराष्ट्राला आश्वासित करू इच्छितो. ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळेस कुठलंही राजकारण होणार नाही ह्याची सर्वप्रथम मी खात्री देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आज गृहविभाग काम करत असताना कधीच अशा घटनाच्या वेळेला आम्ही कधीच राजकारण केलेलं नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेली जरी ती व्यक्ती असली तरीसुद्धा त्याच्यावरती कायद्यानुसारच कारवाई केली जाईल. माननीय अजितदादांनी देखील ह्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. मला वाटतं त्यांची राष्ट्रवादी पक्ष म्हणून त्यांची हकालपट्टी देखील केलेली आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की अशा पद्धतीच्या वर्तवणुकीला महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही. त्यांना आमच्या पक्षात तर सोडून द्या. मला वाटतं एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. महिलांचा आदर हा नेहमी झाला पाहिजे. सून जेव्हा आपल्या घरामध्ये येते तेव्हा तिला आपण मुलगी म्हणून स्वीकारलं पाहिजे. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला वाटतं हे संस्कृतीला काळिमा फासणारी घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेस अशा घटनांना आळा बसवण्यासाठी, भविष्यात अशा घटना घडणार नाही ह्यासाठी नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल. नक्कीच. पण यामध्ये जे आरोपी आहेत त्यामध्ये सासरा आणि दीर हे अजूनही फरार आहेत आणि एका मोठ्या पक्षाशी सुद्धा त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे राजकीय दबाव ते वापरू शकतात अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे हे कधीपर्यंत अटकेत येतील आणि पोलिसांची नेमकी भूमिका कशी असेल? कुठल्याही बिळामध्ये लपलेले असले तर सुद्धा त्यांना शोधून काढू आणि त्यांच्यावरती कडक ही कारवाई केली जाईल. कायद्यानुसार कारवाई केली जाईल आणि जे कोण आरोपी असतील, त्यांचे काही सह आरोपी असतील, कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू द्यात, त्या सगळ्यांवरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. ह्याच्यामध्ये कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांवरती कुठल्याही पद्धतीचा दबाव नसणार ह्याची खात्री आम्ही करून घेऊ. नक्कीच. पण वैष्णवी यांच्या ज्या बहीण आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की असेच प्रकार यापूर्वी सुद्धा घडल्या. सून जी आहे तिचे सुद्धा बरेचसे आरोप आहेत की आमच्यासोबत पण असे प्रकार घडत होते, पोलिसांना देखील सांगितलं होतं पण तक्रार घेतली गेली नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून पोलिसांना देखील तशा सूचना दिल्या जातील भविष्यात असे प्रकार घडू नये. नक्कीच आम्ही स्वतः माहिती घेऊ की ह्या प्रकरणामध्ये ह्या अगोदर कोणी तक्रार दाखल केली होती का, कोणी तक्रार दाखल करायला आलं होतं का, ती का नाही घेतली गेली, ती सगळी माहिती आम्ही नक्कीच घेऊ. सगळी चौकशी आम्ही करू आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई देखील करू. परंतु अशा पद्धतीने जर का महिलांवरती अत्याचार होत असेल तर नक्कीच तो सहन केला जाणार नाही. नक्कीच. राज्य सरकार आपली भूमिका मांडते पण संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं हादरलेला आहे. 21व्या शतकातही अशा घटना घडत आहेत. त्यामुळे जनजागृती किंवा समाज माध्यमांमध्ये याबद्दल जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. हे नक्कीच ती गरज तर आहेच. ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळंच का वाईट होतं असातला एक भाग नाही. अनेक चांगली उदाहरणं देखील आहेत. परंतु ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आणि ज्यावेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला जनजागृती आवश्यकता आहे हे जाणवतंच. मला वाटतं आपल्या माध्यमातून तो देखील संदेश आम्ही महाराष्ट्राला देऊ की ज्यावेळेला एक सून जेव्हा घरामध्ये येते, संबंध परिवार ती सुद्धा कुटुंब सोडून येते, एक नवं आयुष्य त्या मुलीला अपेक्षित असं की सुरू होईल आमचं. आणि ज्यावेळेला हुंड्यासाठी किंवा अन्य कुठल्या कारणांसाठी जेव्हा त्याचा छळ केला जातो, मला वाटतं थोडं आता हे जे काही विकृत ही वृत्ती आहे ही बदलण्याकरता जनजागृती आवश्यक आहेच ना. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे एकत्र. राजकीय हा विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. आणि अशा वेळेला समाजामध्ये जनजागृती करण्याकरता आमच्या सगळ्या तरुण पिढीने देखील नक्कीच पुढे आलं पाहिजे. आणि हा बदल नक्कीच महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत या होऊ नये ह्याकरता नक्कीच बदल घडण्याकरता आम्ही प्रयत्न करू. नक्कीच. या सगळ्या प्रकरणामध्ये वैष्णवीचं जे बाळ आहे तिचे आतोनात हाल झाल्याचं बोललं जातं आहे. 1 दिवस उन्हामध्ये उभं राहायची सुद्धा शिक्षा वैष्णवीला तिच्या बाळाला देण्यात आली होती. त्यामुळे ही कुठल्या पद्धतीची विकृती म्हणावी आणि ज्यावेळी तुम्हाला या सगळ्या संदर्भात कळालं त्यावेळी तुमची नेमकी भावना या सगळ्याबद्दल काय होती? माझी भावना अशीच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायची हिंमत होणार नाही अशी शिक्षा दिली पाहिजे. आज मलाही छोटं बाळ आहे, मलाही 2 वर्षाचा माझाही 2 वर्षाचा मुलगा आहे. आणि अशा वेळेला जर का एका बाळावरती अशी म्हणजे इतकी मानसिकता जात असेल पैशासाठी, मला वाटतं ही वृत्ती महाराष्ट्रामधनं आपण गाडून टाकली पाहिजे. आणि त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही आज कुठल्याही राजकीय पक्षामध्ये वावरत असलो तरीसुद्धा एक स्वतःची म्हणजे सामाजिक जाणीव म्हणून मला वाटतं आम्ही ही सगळी अशा सगळ्या घटनांवरती आळा घालण्यासाठी एक चांगली उदाहरणं आम्ही सेट केली पाहिजेत.
अशावरती कारवाई करत असताना आम्ही चांगली उदाहरणं सेट केली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये हे करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की कठोर कारवाई आरोपींवर केली जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनंतर आता सुन्न झालं आहे. नेमके आता आरोपींना कधीपर्यंत अटक होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.